सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक शहरात खुनाचे सत्र सुरूच असून किरकोळ वादातून तरुणाचा खून झाल्याची घटना नाशिकमधून समोर येते। नवरात्र उत्सवात दांडिया खेळताना झालेल्या वादात तरुणाची हत्या झाल्याचं समजतंय। कृष्णा दीपक ठाकरे वय वर्ष 19 राहणार गोरेवाडी नाशिक रोड असे मृत युवकाचं नाव आहे। कॉम्प्रोमाइज करायची म्हणून नेले गोड बोलून आणि मागून शस्त्राने हल्ला केल्याचं समजतंय। रक्ताच्या थारोळ्यात स्थानिक नागरिकांनी रुग्णालयात दाखल केलं, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केलंय। नाशिक रोड पोलिसांनी घटनास्थळी माहिती घेऊन 4ही आरोपींना रातोरात ताब्यात घेतलंय। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेले आहे। निफाड तालुक्यातील द्राक्ष पंढरी म्हणून ओळख असलेले उगाव येथील शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे द्राक्ष, मका, सोयाबीन, टोमॅटो पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने उगाव येथील शेतकरी बांधवांनी जलसमाधी आंदोलन केलंय। या आंदोलनाची गंभीर दखल घेऊन प्रशासनातील अधिकारी व पोलीस यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली आहे। निफाड तहसील विशाल नाईकवाडे तसेच निफाड पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून परिस्थिती नियंत्रणात आणली। शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक तोडगा निघावा यासाठी प्रशासनाने आवश्यक ती पावले उचलण्याचे आश्वासन दिले। आज इथं उगाव येथे जे काही जलसमाधी आंदोलन द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांनी करण्याचा जो काही निर्णय घेतला, तो निर्णय शासनापर्यंत पोहोचल्यानंतर शासनाचे प्रतिनिधी म्हणून आपले तहसीलदार साहेब इथं हजर झालेले आणि सगळ्यांची PSI साहेब पण आलेले आणि त्यांनी आणि द्राक्ष बागायतदार सगळे इथं उपस्थित आहे। सगळ्यांनी शेतकऱ्यांना विनंती केली, त्यांना जलसमाधीपासून वंचित ठेवलं, त्यांना बाहेर काढलं आणि आश्वासन असं दिलेलं आहे का तात्काळ द्राक्ष बागेचे हे पंचनामे करण्यात येतील। आमचं म्हणणं त्याच्यामध्ये द्राक्ष बागायतदार संघाने जो काही राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र आहे पुणे इथे, त्याचा जो काही अहवाल लातूर, धाराशिव त्या भागामध्ये जो दिलेला आहे सांगलीसाठी, त्या अहवालाचीच प्रत आम्ही साहेबांना दिलेली आहे आणि त्या अहवालामध्ये त्यांनी नुकसानीची पूर्णपणे जी टक्केवारी दिलेली आहे 35% पुढे नुकसान झालेलं आहे असं त्यांनी जे अहवाल दिलेला आहे, तो अहवाल ग्राह्य धरून आणि तोच अहवाल हा पूर्ण राज्यामध्ये जिथं जिथं द्राक्ष असतील तिथं ग्राह्य धरून तो लागू करण्यात यावा आणि तिकडं ज्या पद्धतीने पंचनामे चालू आहे त्या पद्धतीने तातडीने पंचनामे इथं उगाव इथून सुरुवात करावी। निफाड तालुका राज्यामध्ये सगळ्यात जास्त नुकसानग्रस्त तालुका आहे, याचा द्राक्ष बागायतदार संघाने सगळा रिपोर्ट घेतलेला आहे। त्याच्यामध्ये निफाड तालुक्यामध्ये द्राक्ष बागा लेट असल्यामुळे त्यांची खरड छाटणी लेट होती। खरड छाटणी ही 15 एप्रिल ते 15 मे पर्यंत चालती आणि तिथून कुठं सूर्यप्रकाश मिळाला नाही। डावणी, भुरी, करपा या सगळ्या रोगांचा प्रादुर्भाव त्या बागेवरती झालेला आहे आणि त्याच्यामुळे काडी पण त्याची वंजलेली नाहीये। परत एप्रिल छाटणीपासून आतापर्यंत एका शेतकऱ्याला उत्पादन खर्च हा 1 लाख ते 1.25 लाख रुपये आलेला आहे, कारण आंतरप्रवाही औषधं हे कधी खरड छाटणीनंतर मारावं लागत नव्हते। यावेळेस रेग्युलर छाटणीप्रमाणे औषधं मारावं लागली, तो खर्च आधी झालेला आहे आणि शाश्वती नाही आहे, पुढे माल येईल का नाही, येणारच नाही, कारण डोळ्याने दिसतंय। आणि आतापर्यंत जेवढ्या काड्या तपासणीचे रिपोर्ट द्राक्ष बागायतदार संघात आलेले, कुठल्या काडीमध्ये माल दिसत नाहीये। आपल्याकडे मार्च महिन्यामध्ये ज्या बागांची खरड छाटणी झाली त्या बागा छाटले गेलेले आहे, चांदवड तालुक्यात असतील, काही वणीच्या पट्ट्यात असेल, काही बागलांमध्ये असेल, तिथं सुद्धा माल निघालेले नाहीये, एकदम तुटपुंजी अवस्था आहे, तिथे सुद्धा आम्ही पाहणी केलेली आहे। त्यामुळे शासनाने सरसगट पंचनामे करून द्राक्ष बागा जिथं जिथं असतील तिथं तिथं सुरू करण्यात यावे, याच्यासाठी आम्ही शिष्टमंडळ कृषी मंत्र्यांना भेटलेलो आहे, भरणे मामाला, त्याच्यानंतर क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे साहेब यांनाही भेटलेलो आहे। आमच्या समोर त्यांनी फोन करून आणि तातडीनं कलेक्टरला फोन करून आणि खालील आदेश द्यायला लावलेले। त्याच्याप्रमाणे जिल्हा कृषी अधीक्षक माने साहेब यांनी आमच्याशी संपर्क साधला। आम्ही त्यांना सांगितलं की लातूर आणि सोलापूर, धाराशिव तिकडं जे काही शासनाची म्हणजे NRCची जी टीम गेलेली आहे
द्राक्ष संशोधन केंद्राची, तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधा. तिथल्या ACOशी ते बोलले आणि तिकडचा रिपोर्ट पण त्यांनी मागितला. त्यांनी काल वाचला. आज मी रिपोर्ट त्यांना पाठवलेला, त्यांनी बघितला. ते आता आपल्याला थोड्या वेळापूर्वी त्यांनी सांगितलं का कलेक्टरशी बोलून ताबडतोब तुम्हाला मेसेज करतो आणि हे पंचनामे चालू करण्यासाठी विनंती ते आपल्या वतीने करणार आहे. आणि जिल्ह्यात आपलं तहसीलदार साहेब पण आता ते आपल्या इथून गेल्यानंतर ताबडतोब कलेक्टर साहेबांना, मंत्री लेवलला शासनाला सगळा रिपोर्ट सादर करतील. आणि आपण असं त्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे का पंचनामे हे तात्काळ चालू होतील. नाही झाले तर आपण जर तशी जर अंमलबजावणी झाली नाही तर आपण इथं आंदोलनाला परत बसू आणि कृषी मंत्र्यांना आपण व्हिडिओ कॉलवरून काय परिस्थिती ते आपण दाखवू शकतो. जर आता त्यांनी कॉल घेतला तर मी लावू शकतो, पण ते माझा कॉल नेहमी घेत असतात. पण जर मीटिंगमध्ये असतील किंवा कुठं काही कार्यक्रमात असतील तर ते घेणार नाही. तर आम्ही तो एकदा प्रयत्न करून बघू. आणि परत एकदा द्राक्ष बागायतदार संघाच्या वतीने मी साहेब शासनाला आणि तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो का PSI साहेब पण इथं आलेले, PI साहेब त्यांना विनंती करतो का तुम्ही हे तात्काळ शासनाकडे आदेश, हे आजपासून आता इथं त्यांचे शासनाचे कृषी खात्याचे काय नाव आहे, वैष्णव साहेब आहे, कृषी खात्याचे कृषी सहाय्यक यांनी आता ह्या मिनिटापासून पंचनामे चालू करावे असे आदेश साहेब आपल्या समोर त्यांना देतील. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी योगेश कर्डिले, निफाड. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. नाशिक रोड गोरेवाडी भागात जाधववाडी येथे किरकोळ वादातून एका तरुणाचा धारदार शस्त्राने खून केल्याची घटना मध्यरात्रीच्या दरम्यान घडली. या प्रकरणी काही तासातच 2 विधी संघर्षित बालकांसह दोघांना नाशिक रोड पोलिसांनी रातोरात ताब्यात घेतलंय. नाशिक रोड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गोरेवाडी भागात राहणारा कृष्ण दीपक ठाकरे आणि मोहीन शेख यांच्यात 4 ते 5 दिवसांपासून काहीतरी कारणाने वादविवाद झाला होता. मोहीन याने कृष्णा याचा काटा काढण्याचं ठरवलं. कृष्णा ठाकरे हा त्याच्या बहिणीसोबत दांड्या बघून जात असताना गोरेवाडी जाधववाडी या भागात भेटला व आपल्यामधील वाद कॉम्प्रोमाइज करायचाय असे गोड बोलून त्याला बाजूला नेले. त्यावेळी दबाव धरून बसलेला मोहीन याचा मित्र प्रकाश उर्फ आशू बारसे याने कृष्णा याच्यावर पाठीमागून कात्रीने हल्ला केला. तर मोहीन शेख याने कोयत्याने कृष्णावर सपासप वार करून त्याला गंभीर जखमी केले व तेथून फरार झाले. आजूबाजूच्या स्थानिक नागरिकांनी हा प्रकार बघितला आणि तात्काळ कृष्णाला नवीन बिटको हॉस्पिटल येथे औषध उपचारासाठी दाखल केले, परंतु डॉक्टरांनी लागलीच तपासून मयत घोषित केलं. घटनेची माहिती मिळताच नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे व गुन्हेशोध पथकाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. मोहीन शेख, प्रकाश उर्फ आशू बोरसे यांच्यासह 2 विधी संघर्षित बालकांना पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. आज दिनांक 3 ऑक्टोबर रोजी दुपारी 3:30 वाजता त्यांना नाशिक रोड दिवाणी व फौजदारी न्यायालयात हजर करण्यात आले. माननीय कोर्टाने 8 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक किरण कोरडे पुढील तपास करीत आहे. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक. नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की 2025-26 या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकीसह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे. 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास 95% सूट, तर 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत भरल्यास 85% सूट मिळेल. नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. धुळे महानगरपालिकेतील कंत्राटी सफाई कर्मचारी गेल्या वर्षभरापासून आपल्याला किमान थकीत वेतन मिळावे या मागणीसाठी धुळे मनपा आयुक्त यांच्याकडे मागणी करीत आहे. मात्र त्यांच्या या मागणीची कुठल्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाहीये.
सफाई कर्मचाऱ्यांना किमान वेतन देण्यात यावे असे न्यायालयाचे आदेश असताना देखील आतापर्यंत धुळे मनपाच्या कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना किमान वेतन देण्यात आले नसल्यामुळे अखेर आजपासून सफाई कर्मचारी बेमुदत संपावर गेले असून धुळे महानगरपालिकेचे अधिकारी ठेकेदाराशी हात मिळवणी करून आमचे शोषण करीत असल्याचा गंभीर आरोप करीत आमच्यावर संप करण्याची वेळ ही धुळे महानगरपालिकेमुळे आली आहे अशी संतप्त प्रतिक्रिया सफाई कर्मचाऱ्यांनी यावेळी दिली आहे. आपल्याला कळवण्यात येते की माझं नाव राजू नाना कांबळे, धुळे महानगरपालिकामध्ये सफाई कर्मचारी ट्रॅक्टरवर गेल्या आम्ही 10-15 वर्षापासून कंत्राटी बेसवर काम करत आहोत. परंतु आम्ही 2-3 वर्षापासून CITUचे सभासद झालो. डॉक्टर कराड साहेबांच्या मार्गदर्शनाने 2 वर्षापासून धुळे महानगरपालिकामध्ये पाठपुरवठा करत आहोत. पण पाठपुरवठा करत असताना सुद्धा आतापर्यंत आम्हाला किमान वेतन, सर्वात प्रथम मुद्दा आमचा किमान वेतनाचा आहे. किमान वेतन म्हणजे अजून 2 वर्षापासून आम्हाला हे प्रशासन ठेकेदाराशी आत्मनिर्भर करून आम्हाला आडीत धरण्याचं काम करत आहे. आम्ही धुळे शहराला आडीत धरत नाही, परंतु धुळे शहराचे जे ठेकेदार आहेत, जे बाहेरचे असो का धुळ्यातले असो, आमच्या ठेकेदाराशी काही वर नाही, धुळेकरांशी काही वैर नाही. परंतु आम्ही जे कर्मचारी आहेत आमचं हे शोषण करत आहे धुळे महानगरपालिकाचे अधिकारी लोक. कारण 2 वर्षापासून आम्ही पाठपुरवठा करत आहे. आमच्या पाठपुरवठ्याला काही यशच मिळत नाही. सतत आम्ही आयुक्त मॅडमला, कामगार अधिकारी मॅडमला, कलेक्टर मॅडमला, SP साहेबांना 2 वर्षापासून निवेदन देत आहोत. पण त्या निवेदनाला अजून काही यश येत नाही. तर आम्हाला निकम साहेबांनी गेल्या 1/6/2025 रोजी आम्ही संप पुकारला होता. त्या संपामध्ये आम्हाला अनुप भैयानी, धुळ्याचे स्थानिक आमदार अनुप भैया अग्रवाल यांनी धुळे शहराचा आराखडा बघितला. धुळे शहरामध्ये घाणीचं साम्राज्य पसरलंय 1 तारखेला, आणि बकरी सारखा सण असताना तुम्ही लोक संपावर बसू नका, धुळे शहरात गंदगी वाढीन. तर भैया साहेबांच्या शब्दावर आम्ही संप 3 तारखेला मागं घेतला. आणि भैया साहेबांनी आम्हाला शब्द दिला, तुम्हाला आम्ही 15 दिवसाच्या आत तुम्हाला किमान वेतन लावून देऊ. परंतु त्या भैया साहेबांचा शब्द देऊन आज 4 महिने झाले. भैया साहेबांनी आम्हाला किमान वेतन त्या काय मीटिंग सुद्धा लावली नाही. म्हणून आता आमच्यापाशी शेवटी बेमुदत संप करण्याचा शिवाय काय पर्याय नाही राहिला. कारण आता भैया साहेबांच्या शब्दावर आम्हाला निकम साहेबांनी हे लेटर दिलेलं, हे लेटरचं अजून 6 महिने झाले तरी काही पाठपुरवठा होत नाहीये. याच्याकडं तरी प्रशासनाने लक्ष द्यावा. हे आमचे सर्व CITUचे कर्मचारी उपासमारीची वेळ आलेली. कारण सोन्यासारखा सण आला, आमच्या पोरासोरांना कपडे लत्ते काहीच नाही. अहो आम्हाला खायला सुद्धा नाही. अक्षरशः व्याजानं पैसे घेतले आणि ते आम्हाला सांगतात 2 महिने भरल्यानंतर ते म्हणतात 2,000 घेऊन जा, 3,000 घेऊन जा. ठेकेदार असे म्हणतात 2 घेऊन जा, 3 घेऊन जा, 1,000 घेऊन जा. हे आता 2 महिने भरून गेल्यावर सुद्धा पगार नाही. म्हणजे आमचं फक्त शोषण करतायत. आम्हाला प्रशासन आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे. ठेकेदाराशी आत्मनिर्भर करून घेतात आणि फक्त लेबरांचं शोषण करत आहेत. जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र. जागर जडस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. शिरपूर तालुक्यात रुदावली ते टेंभे या रस्त्यालगत बिबट्याने 2 व्यक्तींवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात धनराज रामलाल धनगर आणि त्यांच्यासोबत असलेले एक गृहस्थ गंभीर जखमी झाले असून सुदैवाने दोघांचे प्राण वाचले आहेत. जखमींवर विखरण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तातडीने उपचार करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून टेकवाडे, टेंभे आणि भरवाडे परिसरात बिबट्याची वावर आणि दहशत कायम आहे. सुरुवातीला शेळ्या, मेंढ्या यांच्यावर हल्ला करून बिबट्याने आपली उपस्थिती दाखवली होती. मात्र आता माणसांवर थेट हल्ला केल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण अधिकच गडद झाले. शेतकरी, गुराखी तसेच ग्रामीण भागात सकाळी संध्याकाळ बाहेर जाणाऱ्यांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे. शिरपूर तालुक्यातील वनवाल गावात बिबट्याने पुन्हा एका गायीच्या गोठ्यात घुसून 3 रेडकुंडवर अचानक हल्ला केला.
यात 2 रेडकू गंभीर जखमी झाले तर 1 रेडकू ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. येथे असलेल्या रखवालदार गोठ्यावर आल्यावर हा प्रकार उघड झालाय. शेतात बिबट्याचे पायाचे ठसे आढळून आले असून वन विभागाचा पथक घटनास्थळी दाखल झालंय. सदरच्या ठिकाणी रेडकूवर हल्ला झाला त्या ठिकाणी वन विभागामार्फत कॅमेरे बसवण्यात आले. या सलग घटनांमुळे परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ प्रचंड भयभीत झाले. आम्ही आपल्या शेतीत कामाला जाताना सुद्धा जीव मुठीत घेऊन जातो अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. एकीकडे बिबट्याचा वावर वाढत असताना वन विभागाकडून योग्य हालचाल न झाल्याने संताप व्यक्त केला जातोय. दादा काय झाला प्रकार? मी जळगावहून येत होतो. परत इकडं रस्त्यात नाही यायला रुदावली ते टेकवाडीच्या टेंब्या दरम्यान नाल्यामध्ये हे घडलं. आम्हाला बिबट्याचं दिसलं, त्याने आमच्यावर हल्ला केला. परत आम्ही थोडं भेऊन पळून गेलो. पडल्यानंतर परत आम्ही मागे आलो होतो. परत आम्ही थोडं एका झोपडीमध्ये घुसून गेलो होतो. हां, माझं नाव अनिल अर्जुन पाटील, राहणार वनावलेत. तर आमच्या इथे बिबट्याचा फार मोठा कहर झालेला आहे. तर आता बिबट्याने कमीत कमी आमच्या इथे आज रात्री 3 वाजतेच्या सुमारास आमच्या 3 पाल्ल्या खाऊन गेलेला आहे. तर आता 2 दिवसापूर्वी एक वासरी खाऊन गेला होता. 4 दिवसापूर्वी एक बकरी खाऊन गेला होता. त्याच्यात 4 दिवसापूर्वी एका माणसावरती हल्ला करत होता. तर फक्त वनरक्षकवाले येतात, कॅमेरा लावून देतात. ते सापळा रचण्याच्या तयारीत नाही आहेत. ते सांगतात आम्हाला ग्रामपंचायतीचं हे द्या ते द्या. आम्ही सर्व द्यायला तयार आहोत. कागदपत्र जर लागतील तर आम्ही द्यायला तयार आहोत. पण त्यांनी सापळे रचणं फार गरजेचं आहे. भविष्यात आमची इथं मजूर राहतात. तर मजुरांवरती जर हल्ला केला तर आम्ही काय करायचं? आज तर प्राण्यावरती, पण उद्या जर मनुष्यावरती केलं तर किती मोठी जोखम आहे. ही शासनाने आणि वनरक्षकवाल्यांनी काळजी घेतली पाहिजे. ही आमची गरजेची आहे. आतापर्यंत शेतात होता, आता गावात येऊन भीतीमुळे मजूर सुद्धा येत नाही आमच्या इथं कामाला. आता आमच्या म्हैशींजवळ सुद्धा कोणी मजूर नाही. आम्हाला एक पण मजूर नाही. शेतात तर येतच नाही आहे, पण शेतात तर म्हैशींजवळ पण सुद्धा कामाला येत नाही कोणीच. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. नाशिक रोड येथे दसऱ्याच्या निमित्ताने धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानतर्फे आयोजित भव्य रावण दहन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झालाय. बिटको पॉइंट जवळील मैदानावर तब्बल 40 फूट रावण दहनाचे आयोजन करण्यात आले होते. या रोमहर्षक सोहळ्याला नागरिकांनी कुटुंबासह उपस्थित राहून विजयाचा उत्सव साजरा केला. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी माजी स्थायी समिती सभापती गणेश गीते यांचा आयोजकांतर्फे गदा देऊन विशेष सन्मान करण्यात आलाय. अनेक पाहुण्यांचे चिन्ह देऊन स्वागत करण्यात आले. या सोहळ्यात सांस्कृतिक कार्यक्रमांचीही रेलचेल होती. युवा शाहीर शशिकांत चंद्रकांत माने तसेच द फोक आख्यान फेम गायक ऋषिकेश रिकामे यांनी सादर केलेले छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचे पोवाडे, अभंग आणि गाणी प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात दाद देत आनंद घेतलाय. या सादरीकरणामुळे संपूर्ण परिसरात उत्साह व जोशाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रभू श्रीराम, माता सीता, लक्ष्मण, बजरंगबली, हनुमान व वानर सेना यांच्या वेशभूषेत कलाकारांनी देखील नागरिकांचे लक्ष वेधून घेतलंय. जय श्रीराम व बजरंगबली की जयच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. रावण दहन सोहळ्याचे हे 3रे वर्ष असून पावसाचे सावट असतानाही निलेश सिरसाट, आकाश उगले, सुदर्शन चंदनानी यांच्यासह सहकार्याने गेल्या महिनाभर परिश्रम घेऊन हा भव्य कार्यक्रम यशस्वी केलाय. नागरिकांना यावेळी भव्य स्टेज, आकर्षक लाइटिंग आणि पारंपरिक सादरीकरण यांचा मनमुराद आनंद लुटता आला. या कार्यक्रमाला गणेश गीते, जगदीश गोडसे, शरद मोरे, संगीता गायकवाड, अशोक साधभाई, योगेश गाडेकर, प्रशांत दिवे, गंगाधर उगले, बबलू शेठ, चंदनानी, नितीन चिडे, शरद गुघे, संतोष गुघे, सुरेश गुघे, श्याम गुहाड, सुदाम ताजनपुरे, दिलीप शिरसाट, योगेश भोर, दीपक खांडगे, शिवाजी हांडोरे, योगेश देशमुख, प्रकाश कोरडे, स्वप्नील औटे,
कोमल मेहरोलिया, योगिता देशमुख, अतुल धनवटे, सुनील देवकर, शरद आढाव आदी मान्यवर उपस्थित होते. हा भव्य दिव्य सोहळा यशस्वी करण्यासाठी धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानचे निलेश शिरसाट, आकाश उगले, सुदर्शन चंदनानी, दीपक ठाणगे, नितीन तौर आदींनी विशेष परिश्रम घेतलाय. आज धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठान नाशिक रोड यातर्फे जो रावण दहन सोहळा जो आयोजित केला होता त्याला इथे नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि आता रावण दहन करून हा कार्यक्रम संपलेला आहे. आणि या ठिकाणी ऋषिकेशजी रिकामे आणि मानेजी चंद्रकांतजी माने या दोघांनी संगीताचा कार्यक्रम या ठिकाणी केला आणि त्या दोघांचंही खूप लोकांनी प्रशंसा या ठिकाणी केली आणि यशस्वीरित्या हा कार्यक्रम आता सलग 3ऱ्या वर्षी पार पडलेला आहे. मी सर्वांना विजयादशमीच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय श्रीराम. आनंद दिघे साहेब प्रतिष्ठान आयोजित वर्ष 3रे आमचे मार्गदर्शक गणेश मोते यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी भव्य दिव्य असा रावण दहन या सांस्कृतिक कार्यक्रमाला कोकाक्यांचे शायरी चंद्रकांत माने सुप्रसिद्ध गायक ऋषिकेशजी यांच्या टीमसहित आणि भव्य दिव्य नागरिकांनी प्रतिसाद भेटला व नागरिकांच्या या कार्यक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांचे गुरुवर्ग व आमचे मार्गदर्शक गणेश मोते यांच्यातर्फे सर्व नागरिकांचे आभार. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक. नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की 2025-26 या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकीसह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे. 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास 95% सूट तर 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत भरल्यास 85% सूट मिळेल. नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. धुळे शहरातील बालाजी मंदिरातून विधिवत पूजा आरती करून बालाजीच्या रथाच्या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. या रथोत्सवाला 145 वर्षांची परंपरा असून शहरातील प्रमुख मार्गावरून ही मिरवणूक निघत असते. त्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून जिल्ह्यातील बालाजी भक्त मोठ्या संख्येने या रथ उत्सवात सहभागी होत असतात. तब्बल 24 तासाहून अधिक वेळ ही रथयात्रा सुरू असते. या रथोत्सवाच्या मिरवणुकीत शहरासह शहरालगत असलेल्या खेड्यापाड्यातील भाविक बालाजींच्या दर्शनासाठी येत असतात. नवरात्रीनिमित्त दरवर्षी 11 दिवस भगवान बालाजीचे वाहन मिरवणूक शहरातील विविध मार्गावरून काढण्यात येते. कमलनाथ बाबूलाल अग्रवाल गेले 145 वर्षापासून ही रथयात्रा सुरू केलेली आमची वंशम परंपरा आहे. गेले 145 वर्षापूर्वी आमचे जे वडील परिचित होते त्यांच्या आरतीचा मान, प्रथम आरतीचा मान आज पण आमच्या धुळे शहराला रथाचा दिलेला आहे. रथ आमच्या वडिलोपार्जित त्यांनी राजस्थान कारागिरा मागून ते स्थापित केलं होतं आणि धुळे शहरांना हे मोठं रथ उत्सवाची देणगी दिलेली आहे. तर आज पण गेले 150 वर्षापासून हे कमलनाथ बाबूलाल बाळरामचे परिवार, हे अग्रवाल परिवार, हे आरती पहिले आरतीचा मान 9 दिवस 11 दिवस पूर्ण करत आलेला आहे, करत राहणार. जय बालाजी. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान.
भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्म स्वीकारला. त्या घटनेला एकूण 70 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यामुळे शेकडो बौद्ध बांधव हा उत्सव साजरा करण्यासाठी मूर्तिजापूर शहरातील बस स्टँड नजीकच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती स्मारकाजवळ जमले होते. 69व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने शहरासह पंचक्रोशीतील डॉक्टर बाबासाहेबांचे शेकडो अनुयायी अभिवादन करण्यासाठी पहाटेपासून गर्दी करीत होते. तर नागपूर येथे दीक्षाभूमी येथे जाणाऱ्या अनुयायांसाठी समाजसेवक संदीप सरनाईक यांच्या वतीने भोजनाची व्यवस्था उपलब्ध करून दिली. जगात शांतता निर्माण झाली पाहिजे याकरिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्धांचे विचार मार्गदर्शक आहे, अशी भावना बाबासाहेबांच्या अनुयायांनी यावेळी व्यक्त केली आहे. काय सांगाल, धर्मचक्र परिवर्तन दिन मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे. आपल्या इथे सुद्धा कार्यक्रम संपन्न झाला, कशा प्रकारे? सर्वात अगोदर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीच्या वतीनं आम्ही आपल्या म्हणजे न्यूज चॅनलचं हार्दिक स्वागत करतो. आज जो धम्म परिवर्तन दिवस आहे या बाबतीत म्हणजे सांगायचं असं आहे की 1900 म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956ला आम्हाला बौद्ध धम्माची दीक्षा दिलेली आहे. म्हणजे यासाठी धम्म दीक्षा दिली आहे की आमचा समाज मागासवर्गीय होता त्यावेळेस, म्हणून आमच्या समाजाला काही या ठिकाणी काही सवलती नव्हत्या. म्हणजे त्या कारणानं आज जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यानं आम्हाला जे आज सवलती लागू झाल्या त्याबद्दल आज धम्म परिवर्तन दिवस आम्ही आज साजरा करत आहोत. आज आमचा समाज एवढा म्हणजे 1956च्या नंतर एवढा विकासात्मक म्हणजे झाला की आमच्या समाजामध्ये शिक्षण आणि सर्व म्हणजे सर्व बाजूनं आमचा समाज आज परिवर्तनाच्या दिशेनं चालत आहे. म्हणून आज आम्ही डॉक्टर बाबासाहेबांची आठवण म्हणून आज धम्म दिवस साजरा करत आहोत. आणि बाबासाहेबांचे कार्य आमच्या धर्मासाठीच नव्हे तर या भारत देशाच्या साठी बाबासाहेबांचे कार्य आहे. म्हणून या देशामध्ये राहणारे सर्व दलित मागासवर्गीय सर्व म्हणजे जाती धर्माच्या लोकांना आज बाबासाहेबांनी राज्यघटनेच्या माध्यमातून आज जेवढा अधिकार आणि सवलती दिल्या, म्हणून आज आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आज म्हणजे त्यांचं जेवढे बी कार्य आहे आज आम्ही ते साजरं करत आहोत. आणि एवढंच माझं सांगणं आहे की असेच सर्व बाबासाहेबाची आठवण करावी हीच आम्ही या चॅनलच्या माध्यमातून मी विनंती करत आहे. काय सांगाल बाळासाहेब, आपण सुद्धा मोठ्या प्रमाणात जात पात धर्म पंथभेद हे विसरून समाजकार्यामध्ये अग्रेसर असतात. आजच्या दिवशी काय बोला? सर्वप्रथम मी अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, विश्ववंदनीय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले तसेच अहिल्यादेवी होळकर, मा रमाई मा भीमाई या गाडगे बाबा या सर्व थोर पुरुषांना अभिवादन करतो. व आज 1956 रोजी महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथे आम्हाला दीक्षा देऊन म्हणजे जो बौद्ध केलं, जे बौद्धात रूपांतर केलं, त्याच्यामुळे बाबासाहेबांचे कोटी कोटी उपकार आमच्या समाजावर आहेत. तेच नाही तर ते आम्ही उपकार कधीही विसरणार नाही. तसेच त्यांचे एकट्या फक्त बौद्ध जातीवरच नाही तर येथील येणाऱ्या प्रत्येक घटकावर SC ST OBC NT प्रत्येक जातीला त्यांनी प्रतिनिधित्व दिलेलं आहे. तर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नुसतं बौद्ध समाजाचे नेते नसून सर्व समाजाचे नेते आहेत, ही सर्वांना जाणीव असली पाहिजे. व याच्यानंतर धम्मचक्र प्रवर्तन दिन हा याच्यापेक्षा मोठा जल्लोषात झाला पाहिजे एवढी अपेक्षा व्यक्त करतो. जागर जनस्थानसाठी कॅमेरामॅन श्याम वाळस्करसह ब्युरो चीफ प्रतीक कुरेकर, अकोला. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान.
कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी वणीगडावरील श्री सप्तशृंग देवीच्या महाभिषेकासाठी शेकडो कावडीधारक त्र्यंबकेश्वर येथील पवित्र गोदाजल घेऊन गडाकडे प्रस्थान करीत आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री श्री सप्तशृंग देवीचा अभिषेक व महापूजा केली जाते. यावेळी श्री भगवतीच्या स्नानासाठी प्रथम मान त्र्यंबकेश्वरच्या पवित्र जलाचे, त्यामुळे स्थानिक कावडधारकांसोबतच परगावचेही असंख्य भाविक त्र्यंबकेश्वरला येऊन कावडीद्वारा येथील गोदाजल घेऊन जातात. विजयादशमी पासून देवी भक्तांच्या गर्दीने कुशावर्ताचा परिसर गजबजून गेलाय. कावडीच्या सजावटीसाठी लागणारे साहित्य व इतर पूजा सामग्रीची अनेक दुकाने येथे लागली आहेत. कावड घेऊन जाणारे देवी भक्त प्रथम कुशावर्तात स्नान करून नवे वस्त्र परिधान करतात. घरची मंडळी त्यांच्या कपाळावर मळवट भरून डोळ्यात काजळ घालून शृंगार करतात. त्यांना पुष्पहार घालून औक्षण केले जाते. यानंतर कावडीमध्ये कुशावर्ताचे पवित्र जल भरून घेतल्यावर गोदावरीची प्रार्थना करून पाणी घेतलेल्या तांब्याची पूजा करून आरती करण्यात आली. काही देवी भक्त खांद्यावर कावड घेऊन तर काही हातामध्ये झाकणाचा तांब्या घेऊन भगवान त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन कावडधारक मार्गस्थ होत होते. त्यांना निरोप देण्यासाठी आप्त स्वीकीय डॉक्टर आंबेडकर चौक पर्यंत आले होते. 2 मुक्काम करून कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी कावडधारक वणीगडावर पोहोचतील. गुरु गोरक्षनाथ मठातून पालखीचं कावड प्रस्थान. नाथ संप्रदायामध्ये श्री सप्तशृंग देवीला महत्वाचे स्थान आहे. नाथ संप्रदायाचे आद्य प्रवर्तक श्री गुरु मच्छिंद्रनाथ यांनी सप्तशृंग गडावर भगवती समोर मोठी तपश्चर्या केली होती, असा पुराणामध्ये उल्लेख आहे. ही परंपरा कायम राहावी याकरिता नाथ भक्त परिवाराच्या वतीने गेले 4 वर्षांपासून त्र्यंबकेश्वर ते सप्तशृंग गडा पालखी सोहळा व पायी कावड यांचे आयोजन केले जाते. पालखीमध्ये श्री भगवतीची प्रतिमा विराजमान करण्यात येते. त्यानुसार श्री गोरक्षनाथ मठामध्ये श्री बालयोगी पीर गणेश नाथजी महाराज यांच्या हस्ते देवी व पालखी पूजन करण्यात आले. यानंतर ढोल ताशांच्या गजरात पालखी कुशावर्त तीर्थावर आणण्यात आली. या ठिकाणी गंगा पूजन अभिषेक करण्यात आलं. पूजेचे पौरोहित्य वेदमूर्ती गणेश वाडेकर यांनी केले. भगवान त्र्यंबकराजाचे दर्शन घेऊन पालखीने गडाकडे प्रस्थान केलंय. नाथ भक्त शिवम गोसावी यांनी पालखी खांद्यावर घेतली. यावेळी श्रीयोगी चेतननाथजी, श्रीयोगी ओंकारनाथजी, श्रीयोगी सेवकनाथजी, अवघडपीर सत्यनाथजी, महंत धनंजय गिरीजी महाराज आदीसह भगवान त्र्यंबकेश्वराचे पूजक सागरशास्त्री शुक्ल, शामराव गोसावी, सत्यम गोसावी, भगवान त्र्यंबकराजाचे पूजक सागरशास्त्री शुक्ल, युवराज बंटी गंगापुत्र, आकाश तुंगार तसेच ओम शिव गोरक्षनाथ योगी भक्त परिवार, विविध आखाड्यांमधील साधू संत मोठ्या संख्येने उपस्थित होते. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रवींद्र धारणे, त्र्यंबकेश्वर. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. दरोड्याच्या तयारीत असलेल्या 5 जणांना पंचवटी पोलिसांनी NIT कॉलेज समोर वज्रेश्वरी पाटालगत ताब्यात घेतलंय. आज दिनांक 3 ऑक्टोबर रोजी दुपारी 4:30 वाजता पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पंचवटी पोलीस ठाण्याचे अधिकारी व पोलीस अंमलदार वज्रेश्वरी पाटालगत गस्त घालत असताना काही इसम संशयास्पदरित्या आढळून आले. पोलिसांनी त्यांना हटकले असता त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्यांचा पाठलाग करून 5 जणांना ताब्यात घेतलंय. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता अजय चंदर कुंदे, जितेश उर्फ गुड्डू चिंतामण फसाळे, कुणाल सुनील चौरे, रोशन मधुकर गायकवाड व टिल्लू अण्णा पवार असे नाव सांगितले. त्यांच्या अंगझडतीत धारदार शस्त्रे आढळून आली आहे. येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांकडून दागिने, रोकड व मोबाईल चोरी करत असल्याची त्यांनी कबुली दिली आहे. यातील अजय कुंदे, जितेश उर्फ गुड्डू चिंतामण फसाळे व टिल्लू अण्णा पवार हे सराईत गुन्हेगार असून त्यांना हद्दपार करण्यात आले होते. कुठलीही परवानगी न घेता शहरात फिरत असल्याचीही माहिती पोलिसांनी दिली आहे. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. राज्यभरात आलेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झालंय. शेतकऱ्यांकडून राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे. अकोल्यातील मूर्तिजापूर तालुक्यातल्या राजणापूर खिनखिणी येथील शेतकऱ्यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी आक्रमकपणे आंदोलन केलंय. जिल्हाधिकारी कार्यालयावर अर्धनग्न होत यावेळी मोर्चा काढण्यात आला. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी, नुकसान भरपाई म्हणून मराठवाड्याच्या धर्तीवर नुकसान भरपाई देण्यात यावी अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी अर्धनग्न होत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही काळ ठिय्या आंदोलन करण्यात आलंय. शेतकऱ्यांनी आपल्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले. जागर जनस्थानसाठी कॅमेरामॅन श्याम वळसकरसह ब्युरो चीफ प्रतीक कुरेकर, अकोला. एवढा आहे
की आमच्या राजनापूर खिनकिनी परिसरात, सैदापूर परिसरात, आमच्या जामठी मंडळामध्ये जी अतिवृष्टी झालेली आहे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या तिन्ही महिन्यामध्ये अतिवृष्टी झाली आहे, परंतु कुठल्याच प्रकारचा सर्वे आमचा झाला नाही. तो सर्वे व्हावा, आम्हाला नुकसान भरपाई भेटावी. आमच्या शेतामध्ये अजूनही पाणी आहे. अधिकारी वर्गाने येऊन पाहावं, आम्हाला रोजगार हमी मजुरी द्यावी, आमच्या सोयाबीनला हमी भाव द्यावा आणि आम्हाला जे नुकसान भरपाई आहे ते मराठवाड्याच्या धर्तीवर द्यावी, अशी आमची रोखठोक मागणी आहे. या रोखठोक मागणीसाठी आम्ही कलेक्टर ऑफिसला चाललो आहोत आणि आम्ही तिथंच ठिय्या देणार आहोत, तिथून उठणार नाही, कारण की आमचं नुकसानच तेवढं झालेलं आहे. मायबाप सरकार आम्ही आकांतानं पाहतो, आमचे डोळे पाहतो. आम्ही जर खोटे बोलत असेल तर आमच्या जर हाल अपेष्ट आहेत. आम्ही जर जगाचे अन्नदाते पोचतो, आम्ही सगळ्या जगाला अन्न पिकवतो. जर आमचेच हाल हे आहेत तर मग तुम्ही शासन कशासाठी चालवता? म्हणून शासनाला मागणी आहे की आम्हाला मराठवाड्याच्या धर्तीवर नुकसान भेटावं. मराठवाड्याच्या धर्तीवर एकरी 50,000 रुपये नुकसान आम्हाला भेटावं, ही आमची अपेक्षा सरकारकडून. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. पंचवटी भागात भर रस्त्यात पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात आज दिनांक 3 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 5:30 वाजता गुन्हा दाखल करण्यात आलाय. पंचवटी भागात भर मुख्य रस्त्यात पतीकडून पत्नीला वाईट साईड शिवीगाळ व मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय. पंचवटी पोलिसांनी या व्हिडिओबाबत माहिती घेऊन पती व पत्नीला पोलीस ठाण्यात हजर केलंय. काहीतरी कारणावरून पतीने पत्नीला भर रस्त्यात मारहाण केली. मुख्य रस्त्यावर हा सर्व प्रकार अर्धा तास सुरू असल्याने बराच वेळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. येथील येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांनी मोबाईल कॅमेरा सदरचा व्हिडिओ टिपल्यावर तो प्रचंड सोशल मीडियावर व्हायरल झालाय. पत्नीच्या फिर्यादीनुसार पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. वर्षभर विविध धार्मिक, सामाजिक तसेच विश्व शांतीसाठी विविध अनुष्ठान करण्यामध्ये अग्रेसर असलेल्या येथील क्षेत्रस्थ पुरोहित संघाच्या वतीने मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात देण्यात आलाय. वयम राष्ट्रे जागृयाम पुरोहितः हे ब्रीद वाक्य घेऊन कार्य करणाऱ्या त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाच्या वतीने मराठवाड्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीग्रस्त भागात शिदा सामग्रीचे 300 संच, जवळपास 4 क्विंटल शिदा सामग्री आज रवाना करण्यात आली आहे. श्री गायत्री मंदिराजवळ सकाळी 9:30 वाजता पुरोहित संघाचे ज्येष्ठ सदस्य वेदमूर्ती त्र्यंबक उर्फ बाबूराव शुक्ल व वर्ष 97 व वेदमूर्ती दिगंबर फडके व वर्ष 87, त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी यांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून सदर मदत रवाना करण्यात आली आहे. या शिदा संचामध्ये ज्वारी, बाजरी, तांदूळ, साखर, तूर डाळ, गाईचे तूप, तेल, आटा व चहापुडा समाविष्ट आहे. यावेळी पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज थेटे, सचिव श्रीपाद अकोलकर, उपाध्यक्ष गिरीश जोशी, कोषाध्यक्ष सुनील देवकुटे, लोकेश अकोलकर, सुनील लोहगावकर, अरुण कावळे, दिलीप लोहगावकर, विजन वाडेकर, सुनील शुक्ल, प्रशांत लोहगावकर, रोहन शुक्ल, राजेश जोशी, मिलिंद धारणे, चेतन ढेरगे, विशाल जोशी, जितेंद्र ताणपाठक आदींसह पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज थेटे व 6 ते 7 सदस्य थेटपर्यंत जाऊन मदत वितरित करणार आहे. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रवींद्र धारणे, त्र्यंबकेश्वर. नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की 2025-26 या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकीसह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे. 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास 95% सूट, तर 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत भरल्यास 85% सूट मिळेल. नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित.